MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH राष्ट्रवादी आणि शरदचंद्रजी पवार यांचा गट एकत्र येणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम सर। निकम सर, दोन्ही नेते एकत्र येतील अशी चर्चा आहे, काय सांगाल? नाही, आतापर्यंत जरी आपण जे बघतोय ते फक्त ऐकीव बातम्याच्या आधारे ते भूमिका दिसते, पण पवार कुटुंब कधी एकत्र आलं तर आम्हाला त्याचा निश्चितपणे आनंदच आहे, कारण शेवटी जी नाळ आमची सगळ्यांची जुळलेली ती एकत्रच आहे। आता ते शेवटी आमच्या हातात नाही, वरच्या लेवलची गोष्ट आहे। शेवटी ते गोष्ट जसं साहेबांनी सांगितलं की सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, हे ठरवतील आणि ते जे काय ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। या ठिकाणी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सुद्धा जवळ येतो आहे। या वर्धापन दिनाला कदाचित या दोन नेत्यांचं मनोमिलन होईल अशी शक्यता वर्तवली जाते। नाही, आता आमचं 10 तारखेला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पुणे येथे आपला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत। आपल्या मतदारसंघातून देखील 500 लोक जाण्याची आम्ही तयारी करतोय आणि जिल्ह्यातूनही बरेच लोक जाणार आहेत त्या मेळाव्याच्या निमित्ताने। तो अजितदादांच्या नेतृत्वाखाली तो मेळावा होईल। बरोबर, तुम्ही सुद्धा वेळोवेळी म्हणत आलेला आहात की दोन्ही पवार कुटुंब समजा एकत्र आलं म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा, तर याचा आनंद होईल असं तुम्ही वेळोवेळी सांगत आलेला आहात। नाही, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचं कदाचित हेच मत असेल की हे सगळे एकत्र आले तर त्याच्या इतका आनंद कोणाला आमच्या एवढा कोणाला होणार नाही सगळ्यांना सर। पण ही राजकीय समीकरण लवकर जुळून येतील असं वाटतंय? नाही, मला तर यातलं कायच माहीत नाही, किंबहुना ते येणार आहेत की नाही ह्याचीही काही कल्पना नाही। आले तर आणि जरचा विषय आहे, आणि जर तरला राजकारणात फार मोठी काय व्हॅल्यू नसते, कारण जे घडतं तेच महत्त्वाचं असतं। असं झालं तर असं होईल, तसं आलं तर तसं होईल, त्या म्हणण्याला फारसं राहत नाही, पण आले तर निश्चित आनंद होईल, याच्याबद्दल दुमत असायचं कारण। नक्कीच। हे होते आमदार शेखरजी निकम सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। काश्मीरी, अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।